महत्वाची बातमी, औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलंय। छत्रपतींच्या सन्मानार्थ बजरंग दल मैदानात उतरलेले आहे। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवण्याची मागणी होतीये। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं उद्या राज्यव्यापी आंदोलन सुद्धा आहे। शिवजयंती निमित्तानं राज्यभर मोहीम राबवली जाणार आहे। छत्रपति के सम्मान में बजरंग दल मैदान में असा म्हणत ही मोहीम राबवली जाते। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवा अशी मागणी केली जाते। बजरंग दलाने ही मागणी केलेली आहे। तिथीनुसार उद्या शिवजयंती साजरी होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापताना दिसतंय। छत्रपतींच्या सन्मानार्थ बजरंग दल मैदानात उतरलेले आहे। औरंगजेबच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवण्याची मागणी आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आता केलेली आहे। या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा उद्या देण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख नितीन महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीनजी, उद्या तुम्ही आंदोलनाचा इशारा सुद्धा देताय, काय माहिती या सगळ्या संदर्भात? आंदोलनाचा इशारा नाही देते, उद्या आम्ही निवेदन देतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या द्वारे आम्ही ते देतोय। पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे तहसील ऑफिस आहेत तालुक्या स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी साहेब बसतात त्या सर्व ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत हिंदू समाजाला एकत्रित करून हा छत्रपती संभाजीनगर इथे असलेलं औरंगजेबाची कबर आहे ती कबर काढावी आणि औरंगजेब कसा विध्वंसक आणि धर्मद्वेष्टा होता त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय उद्या। अगदी या निवेदनात नेमकं काय म्हटलेलं आहे नितीनजी? आम्ही थोडंसं आपण सगळ्यांना माहिती आहे, आम्ही नवीन असं काही मागणी करत नाहीये। सर्वांना माहिती आहे की औरंगजेब किती क्रूर शासक होता। औरंगजेबाने फक्त आमच्या महाराष्ट्राला नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांना नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातले जे काही आपले हिंदू शासक होते या सर्व हिंदू शासकांना संपवण्याचं काम, त्यांचे क्रूरतेने हत्या करण्याचं काम आणि त्यांची संस्कृती हिंदू संस्कृती मिटवण्याचं काम या क्रूर शासकांनी केलंय। तेच आम्ही परत सरकारला जाणीव करून देतोय किंवा आठवण करून देतोय। सरकारला ह्या गोष्टी माहिती आहेत का? तर नक्कीच माहिती आहेत, पण आम्ही ती परत त्याची उजळणी करून देतोय की एवढा क्रूर शासक आहे आणि हा फक्त ते आपल्या हिंदू समाजासाठी नव्हे, हा फक्त छत्रपती संभाजी महाराजांचा कुणी नव्हे तर स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकून भावाचं शिर बक्षीस म्हणून किंवा भेट म्हणून पाठवणारा हा त्याच्या स्वतःच्या वंशाला हा टिकू शकला नाही आणि हा हिंदू समाजाचा विध्वंस करत गेला। एवढा क्रूर शासकाची जर कबर आमच्या हिंदुस्थानात असेल आणि ती महाराष्ट्रात असेल तर इथं स्वाभिमानी हिंदू राहतात आणि ते जागृत झालेले आहेत आणि या सगळ्या हिंदू समाजाचा हा आवाज आहे की ही समाधी या महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात कुठेही नसावी, ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना करतो। अगदी नितीनजी, अगदी शेवटचा सवाल, कुठेही या सगळ्या मागणीनंतर धार्मिक तेढ निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून शांततेच्या मार्गाने हे निवेदन दिलं जाणार आहे का? कसं असेल नेमकं स्वरूप, काय या सगळ्या संदर्भात विस्तृत सांगाल? स्वरूप असं असणार आहे ताई, सगळे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे बजरंगी असतील, कार्यकर्ते असतील, हिंदू समाजाला घेऊन त्या त्या प्रशासकीय कार्यालयासमोर एकत्रित होतील। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे जयघोष इथे दिले जातील आणि जमलेल्या तमाम हिंदू बांधवांना औरंगजेबाचा इतिहास कसा काळाकुट्ट होता आणि तो आमच्या हिंदू समाजासाठी, आमच्या महाराष्ट्रासाठी किती द्वेष देणारा होता हे आम्ही तिथे दोन शब्द बोलणार आहोत आणि हे बोलल्यानंतर आम्ही
माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देणार आहोत. आणि राहिला विषय दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा, मला असं वाटत नाही काही कट्टरतावादी लोक सोडून हं, आता मुघल हे भारतात कुठल्याही प्रकारचे निवासाला नाही आहेत. आणि मला वाटतं की भारतातला कुठलाही समाज हा मुघलांचा प्रशंसक असेल. काही लोक आहेत जे मुघलांची प्रशंसा करण्यासाठीच भारतात तेढ निर्माणसाठी ते वक्तव्य करतात. तर मला असं वाटतं की कुठल्या समाजाला याच्यात दुखावण्याचं कारण नाहीये, हं, की तो कुठल्या समाजालाच होऊ शकला नाहीये, तो स्वतःच्या समाजाला होऊ शकला नाहीये, स्वतःच्या परिवाराला होऊ शकला नाहीये, तो या भारत देशाचा कधीच होऊ शकत नाही. आणि मला नाही वाटत की दोन समाजात तेढ निर्माण होईल असं. अगदी अगदी. नितीनजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया आपण. बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल. शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंजण घेतील. पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू. औरंगजेबांची सुद्धा कबर आम्ही त्यानिमित्तानं काढू अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या जे आहे बजरंग दल, त्या बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे, ते वातावरण जे सामाजिक वातावरण आहे, जी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे, पहिलेच लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खराब आहे. आणि अशा पद्धतीची जर वक्तव्य जर बजरंग दलचे पदाधिकारी आणि तेही वरिष्ठ पदाधिकारी करत असतील तर याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.